औरंगजेब नंतर आता मोगलांचा बादशाह झाला, त्याचा पंतू फारुखसियार. हा फारुखसियार आता मोगलांचा नवीन बादशाह होता. आणि याच काळामध्ये थोरले छत्रपती शाहू महाराज मोगलांच्या ताब्यातून निसटून साताऱ्यामध्ये आले. सातारा शहराची स्थापना छत्रपती शाहू महाराजांनी केली होती. आता इथूनच शाहू महाराजांनी आपल्या स्वराज्य कार्याची सुरुवात केली, म्हणजे आपला राज्यकारभार आता साताऱ्यामधून सुरू केला. 10 वर्षानंतर एक बातमी साताऱ्यामध्ये येऊन धडकली. मोगलांच्या दरबारामध्ये प्रचंड मोठा बंडावा झालाय आणि मोगलांची जी कमांड ज्यांच्या हातामध्ये ते सय्यद बंधू, म्हणजे एक हुसेन अली आणि दुसरा हसन अली. या सय्यद बंधूंना फारुखसियार हा आता बादशाह म्हणून नको होता. काही करून त्याला खाली खेचायचं होतं. पण याला आता खाली खेचायचं कसं आणि अशी कोणती ताकद आहे जो याला बादशाह म्हणून कमी करेल. आता या खान बंधूंकडे, या सय्यद बंधूंकडे फक्त एकच पर्याय उरला, ते म्हणजे थोरले छत्रपती शाहू महाराज. दोघं जण छत्रपतींकडे भेटायला आले. शाहू महाराजांना भेटले. शाहू महाराजांना त्यांचा प्रस्ताव सांगितला आणि शाहू महाराजांनी सुद्धा त्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. शाहू महाराजांनी सांगितलं, मी तुमचं काम करून देतो, फारुखसियारला खाली उतरवतो, पण त्यासाठी तुम्हाला आमच्या आईसाहेब म्हणजे महाराणी येसूबाई साहेबांची तुम्हाला कैदेतून मुक्तता करावी लागेल. सय्यद बंधूंनी लगेच हुकार भरला आणि शाहू महाराजांनी त्यांची पुढची रणनीती जी असेल ती आता सुरू केली. 1703 मध्ये औरंगजेबचा पंतू जो पुण्यात मेला होता त्याचं नाव होतं मोइनुद्दीन. त्या मोइनुद्दीनला छत्रपती शाहू महाराजांनी पुन्हा जिवंत केलं आणि त्याला हत्तीवर बसवून त्याची दिल्लीमध्ये मिरवणूक काढली आणि अशी बातमी दिली की हा मोगलांचा खरा वारस आहे, हा औरंगजेबचा पंतू आहे. 1703 मध्ये मेलेला मोइनुद्दीन जिवंत कसा होऊ शकतो, तर त्याच्या जागी छत्रपती शाहू महाराजांनी एक खोटा मोइनुद्दीन हत्तीवर बसवला होता आणि मोगलांमध्ये ती बातमी पसरवून टाकली. यामुळे बंड जो होता तो आता उफाळून आला आणि फारुखसियार याला तख्तावरून काढण्यात आलं. सय्यद बंधूंना जे मान्य होतं तेच झालं आणि हे राजकारण साधून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या आईसाहेब म्हणजे महाराणी येसूबाई साहेबांची सुटका करून घेतली आणि येसूबाई राणी साहेब आता साताऱ्यामध्ये दाखल झाले. पण या फारुखसियारला तख्तावरून काढणं एवढं सोपं नव्हतं. यावेळेला बाजीराव पेशवे वयाचे 19 वर्षाचे असताना, म्हणजे त्यांची ही पहिली लढाई होती. खंडेराव दाभाडे होते, अशी इतर मराठा सरदार आणि हे हुसेन अली आणि हसन अली सोबत दिल्लीला गेले आणि दिल्लीमध्ये या औरंगजेबच्या पंतूचा म्हणजे फारुखसियारचा पाळाव करण्यात आला. आणि तेव्हा कुठं छत्रपती शाहू महाराजांनी जी योजना आखली होती ती यशस्वी झाली. त्यासाठी खूप मोठा लढा सुद्धा द्यावा लागला होता.